चला पंचांना विनंती, आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. अतिशय महत्वाचा आजचा दिवस आहे आणि या महत्वाच्या दिवसातला पहिला जो सामना आहे म्हणजे हा फायनलचा महारण संग्राम, त्या दिवसाला आज या ठिकाणी सुरुवात होतीये. मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतो संकेत खेडेकर आणि सुधीर खेडेकर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोविंदप्पा खेडेकर देखील त्या ठिकाणी उपस्थित आहे. पहिलं षटक सगळ्यात महत्वाचं आहे आणि मला वाटते ते षटक आकाश चौधरी त्या ठिकाणी स्ट्रॅटर्जी ठरली जाते. रॉयल टस्सल वर्सेस हिंदवी प्रतिष्ठान, नरेगावचे नावाजलेले आघाडीचे दोन्ही संघ आणि हे संघ आज एकमेकाच्या विरोधामध्ये उभे ठाकलेले आहेत. कोण होणार फायनल साठी पात्र? राजवीर भूमकर यांचं देखील आगमन झालंय गांधीजीचा चष्मा घालून. त्यांचं सहर्ष स्वागत. गणपती बाप्पांच्या नावाचा जयघोष झालाय, काळ भैरवनाथांच्या नावाचा जयघोष झालाय. क्षेत्ररक्षण सजलं जातंय. पंच देखील त्या ठिकाणी उपस्थित आहे. अतिशय सुंदर अशा पद्धतीचा सामना, रोमांचक असा सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि त्याच दरम्यान या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय जनार्दनजी भूमकर यांचं देखील आगमन झालंय. त्यांना विनंती, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. त्याचप्रमाणे नरेगावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय गणपतजी खेडेकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. मान्यवरांना विनंती, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. चला मॅचला या ठिकाणी सुरुवात होतीये. फलंदाजी मार्कवर आलाय तो संकेत, चौकार षटकारांचा बादशाह. संकेत नॉन स्ट्राईक एंडला दिसतोय, स्ट्रायकिंग एंडला आपल्याला दिसतोय तो सुधीर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आकाश चौधरी यांच्या हातामध्ये चेंडू दिसतोय. 4 षटकांमध्ये आपल्याला आतिषबाजी बघायला मिळणार आहे. अतिशय रोमांचक असा सामना हा बघायला मिळणार आहे. जेव्हा टॉस झाला तेव्हा संकेत यांनी सांगितले की आम्ही 50+ धावा करू आणि रॉयल टस्सलच्या कर्णधारांनी सांगितले की आम्ही 35च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आता हा शब्द कोणाचा खरा ठरतोय हे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये या 4 षटकांच्या समाप्तीनंतर कळणार आहे. अतिशय रोमांचक सामना आहे. क्षेत्ररक्षण देखील चांगल्या पद्धतीने सजवले. इकडे आकाश वंशिव थांबलेले आहेत, इकडे किशोर काकडे आणि मध्ये हेमंत साळुंके देखील आहेत. मूर्ती लहान कीर्तिमान, रॉयल टस्सलचा जॉन्टी रोड म्हणून त्यांना ओळखलं जातं. मागे बाउंड्री लाईनला 2 चांगले फिल्डर, इकडे विनोद भोसले आणि तिकडं बाळा चौधरी. गोलंदाजीमध्ये मला वाटतं बदल केला जातोय. स्वतः संघाचे संघनायक कर्णधार ऋषिकेश रानोडे पाटील या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू पडतोय, पहिला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये मारलाय. धावफलकाचा श्री गणेश झालाय. 2 धावा या ठिकाणी त्याच दरम्यान मिळत आहेत. आणि या ठिकाणी नरेगावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय संभाजी भाऊ काकडे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष असं स्वागत. त्यांना विनंती, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. दुसरा चेंडू पडला आणि ऑफसाईडच्या दिशेने चेंडू हवे. क्षेत्ररक्षक खाली, कॅच मात्र या ठिकाणी सुटलाय. आकाश वंशिव यांच्या हातातून कॅच सुटलाय आणि कॅच पण अशा फलंदाजाचा सुटलाय सुधीर खेडेकर.
ज्याला नरेगावचा वीरेंद्र सहवाग म्हटलं जातं त्याचा कॅच मात्र या ठिकाणी सुटलाय. त्याच दरम्यान एक धाव पूर्ण, धावसंख्या झाली ती 3 धावा. अतिशय रोमांचक सामना आपल्याला बघायला मिळणार आहे आणि पहिल्याच दुसऱ्या चेंडूवर या ठिकाणी कॅच सुटलेला आहे. गौरव उर्फ तात्या यांचं आगमन झालेलं आहे. वाईटचा इशारा. 2 चेंडू झालेले आहेत, 4 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. अतिशय रोमांचक सामना आहे हा. मात्र मला वाटतं कॅच सुटलाय. अपील एवढ्या मोठ्या प्रमाणात केली होती परंतु आम्ही त्यांच्या हातातून कॅच सुटलाय. अगदी तोंडाच्या समोर चेंडू आपटलाय. कॅच मात्र या ठिकाणी सुटलाय आणि दोन्ही फलंदाजांना या ठिकाणी जीवदान मिळाले. आता हे जीवदान किती महागात पडणार आहे हे आपल्याला पुढच्या काही षटकांमध्ये, पुढच्या काही चेंडूंवर कळणारच आहे. पुढचा चेंडू पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू डिक्लेअर स्वरूपात एक धाव मिळतीये. सुरेख गोलंदाजी सुरू येते. स्वतः संघाचे संघनायक कर्णधार ऋषिकेश रानवडे पाटील. 4 चेंडू झालेत, फक्त 5 धावा खर्च केल्यात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये हिंदवी प्रतिष्ठानच्या ज्या काही आक्रमक फलंदाजी त्यांना मात्र अगदी पकडून जकडून बांधून ठेवले असं म्हणावं लागेल. आणि दोन्ही कर्णधारांनी मगाशी टॉसच्या वेळी सांगितलं की आम्ही जेव्हा एकमेकांच्या समोर येतो तेव्हा लो स्कोरिंग मॅच होते. बघूयात आता पुढचा चेंडू. हा देखील पुन्हा एकदा कॅच सुटलाय का? पुन्हा एकदा कॅच सुटलाय का? आणि मला वाटते सुटलेला दिसतंय. तीनही फिल्डरच्या एक्सप्रेशन वरून संकेत सारख्या बॅट्समनला जर 2 वेळा जीवदान मिळालं तर ते 2 झाले. हा मात्र कॅच सोडल्याच्या जखमेवर आलाय मीठ चोळ्यात. तेजस अप्पांच्या भाषेत बंगाली रसगुल्ला खणखणीत षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 11 धावा. पहिल्याच षटकामध्ये जवळपास 3 वेळा जीवदान मिळाले. आता हे जीवदान किती महागात पडेल हे मात्र बघावं लागेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आणि आता फलंदाजी मार्कवर सुधीर खेडेकर, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आकाश चौधरी. पुढचा चेंडू. हा सुरेख पद्धतीचा चेंडू, निर्धाव पद्धतीचा चेंडू. काय गोलंदाजी करतोय आकाश. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकलाय सुधीर यांच्यासाठी. दुसरा मात्र या ठिकाणी मिस टाइम फटका. कॅच होईल का? कॅच झाला. फलंदाज ठरतोय बाद. सुधीर यांना परतावं लागतंय तंबूच्या आश्रयाला परत. हिंदवी प्रतिष्ठान या संघाला मोठा धक्का, मोठा हादरा. आघाडीचा बॅट्समन या ठिकाणी फलंदाजी मार्कवर. सामना बघण्यासाठी प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेला आहे. विराज वाडेकर देखील जल्लोष करताना दिसत आहेत. तो देखील चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जातो. तर बाउंड्री लाईनला आपण बघतोय आकाश वंशिव. आणि आता फलंदाजी मार्कवर आगमन होते संघाचे आघाडीचे आक्रमक फलंदाज जे सामना पलटवून टाकतात असे गोविंदप्पा खेडेकर यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. आता ती जबाबदारी पूर्णपणे गोविंदप्पा खेडेकर यांच्या खांद्यावर असणार आहे. शांतपणे, संयमीपणे सामना पुढे घेऊन जायचं. जेव्हा पाहिजे तेव्हा आक्रमक फटकेबाजी करायची ही त्यांची खेळण्याची शैली आहे. परंतु त्यांच्या समोर आव्हान असणार आहे ते आकाश चौधरी यांचं. पुढचा चेंडू आकाश यांचा आप्पा यांच्यासाठी. हलक्या हाताने खेळून काढला लेग साईडच्या दिशेने आणि पहिल्या चेंडूवर एक धाव आपल्या खातं, वैयक्तिक खातं या ठिकाणी उघडलंय. 12 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. कुठला संघ कुणाचे 12 वाजवणार हे पुढच्या काही षटकांमध्ये आपल्याला कळणार आहे. रोमांचक असा सामना आपण बघतोय. हिंदवी प्रतिष्ठान विरुद्ध रॉयल टस्सल. आणि आता रॉयल टस्सलचा हुकमी एक्का संकेत खेडेकर फलंदाजी मार्कवर. त्याच्या समोर आव्हान असणार आहे ते आकाश चौधरी, डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज. पुढचा चेंडू आकाश यांचा. हा मात्र पुन्हा एकदा कॅच सुटलाय का? डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. संकेत यांच्यासारख्या फलंदाजांना 3 वेळा जीवदान. आता हे 3 वेळा जीवदान किती महागात पडणार? 3 वेळा जर संकेत सारख्या फलंदाजाला जीवदान मिळत असेल तर नक्कीच त्याची भरपाई करावी लागेल. या ठिकाणी त्याच दरम्यान श्री काळ भैरवनाथ उत्सव कमिटीचे अध्यक्ष सुनील
अप्पा वल्लेकर यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्याचप्रमाणे विजय मामा गुरव यांचे देखील आगमन झाले. मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. सुरेख पद्धतीची गोलंदाजी. हा फटका देखील सुरेख आहे. काव कॉर्नरच्या दिशेने जातोय. विनोदने त्या ठिकाणी अडवलाय चेंडू आणि एकाच धावेवर समाधान. अगदी आपण बघतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती फक्त 13. या षटकामध्ये अवघ्या 3 धावा खर्च झाल्यात. अतिशय सुरेख गोलंदाजी केली आपल्या 14 धावा झाल्यात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अतिशय सुरेख गोलंदाजी केली दोन्हीही गोलंदाजांनी. 14 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 12 चेंडूवर आता नवीन गोलंदाज कोण असणार, कोणाच्या हातात संघाचे संगणक चेंडू देणार. आणि मला वाटतं विनोद भोसले यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे 3ऱ्या षटकाची. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. आकाश चौधरी यांना बाउंड्री लाईनवरून सर्कलच्या आतमध्ये बोलवलं जाते. विराज वाडेकर यांच्यावर मात्र काव कॉर्नरची महत्वाची जबाबदारी दिली जाते. त्याचप्रमाणे आपण स्ट्रेटला बघू शकतो हेमंत साळुंके त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत. इकडे बाळा चौधरी आणि इकडे आकाश वंशी. आता पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल. अमित दानवले यांनी स्वतः जबाबदारी घेतली आहे काव कॉर्नरची. ज्या ठिकाणी चेंडू जास्त वेळा जातात पुढचा चेंडू विनोद भोसले यांचा सामना करतील ते संकेत. हा मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू जातो हेमंत साळुंके यांच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पार. 3 वेळा जीवदानाच्या जखमेवर खरमरीत मीठ चोळणारा खणखणीत असा बाहुबली षटकार संकेत यांच्या बॅट मधून. धावसंख्या पोहोचली 20 धावा. पहिल्या चेंडूवर आला षटकार. 11 चेंडूंचा खेळ बाकी. हा देखील सुरेख असा पद्धतीचा फटका. लागोपाठचा दुसरा खणखणीत असा षटकार संकेत खेडेकर यांच्या बॅट मधून आलेला लगातार दुसरा षटकार. सुरेख असा पद्धतीचा फलंदाजी. सूरज नवले यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. पंचांच्या भूमिकेत आपल्याला ते बघायला मिळतील. लेग पंच म्हणून ते कामगिरी बजावतील. 3रा चेंडू येतोय. 2 चेंडूवर लागोपाठ 2 षटकार आलेले आहेत. पुढचा चेंडू काहीशी दिशाहीन गोलंदाजी पंचांनी या ठिकाणी दंडित केलाय. वाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या झाली ती 27 धावा. या षटकातले 2 चेंडू झालेत. पुढचा चेंडू बघूयात. पुन्हा एकदा त्याच दिशेने सुरेख पद्धतीचा लगातारचा 3रा खणखणीत असा षटकार बाहुबली षटकार. 2 चेंडू झालेत. 3 जीवदान मिळाले आणि या 3 जीवदानावर खरमरीत खणखणीत षटकार. धावसंख्या झाली 33 धावा. संकेत खेडेकर या मैदानाचा चौकार षटकारांचा बादशाह. 33 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 3रं षटक प्रगती पथावर आहे. विनोद सारख्या गोलंदाजावर आक्रमण चढवले आणि लागोपाठ 3 षटकार ठोकलेत. जे काही भरपाई पहिल्या 12 चेंडू मध्ये करायची होती ती आता करतोय. पुढचे चेंडू. हा मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आला मध्ये कार्पेट खेळून काढलाय. सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण आणि एका धावेचं समाधान. सुरेख असं क्षेत्ररक्षण आकाश वंशी यांच्याकडून. 4था चेंडू मात्र ऑफ साईडच्या दिशेने टाकला. त्याचा मात्र या ठिकाणी फायदा घेता आलेला नाही आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागलंय. धावसंख्या 1 धावेने पुढे जातीये. 34 धावा धावफलकावर. 3रं षटक प्रगती पथावर आणि आता फलंदाजी मार्कवर असतील ते गोविंदप्पा खेडेकर. बघूयात पुढचा चेंडू. विनोद यांचा सामना करतील आप्पा. हा देखील ऑफसाईडच्या दिशेने गॅपमध्ये काहीसं खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. आलाय खणखणीत असा पुढचा चेंडू. चौकार. 4 धावा. धावसंख्या पोहोचली ती 38 धावा. 3ऱ्या षटकात षटक या ठिकाणी पडताना दिसतंय. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. आकाश चौधरी त्या ठिकाणी पॉइंटच्या दिशेला थांबलेत. पुढचा चेंडू या षटकातला शेवटचा चेंडू. हा मात्र सुरेख पद्धतीने चेंडू टाकलाय आणि निर्धाव असा चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 38 धावा. 38 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. अतिशय सुंदर असा सामना आपल्याला बघायला मिळतोय.
ज्या 2 षटकामध्ये कमी धावा आल्या होत्या त्याची भरपाई तिसऱ्या षटकामध्ये केली. अगदी आपण बघितलं तर जवळपास 24 धावा या षटकामध्ये काढलेल्या आहेत. आणि आता शेवटचं षटक घेऊन येत आहेत ते संभाजी काकडे यांचे चिरंजीव. वयाने जरी लहान असले तरी गोलंदाजी अतिशय सुरेख आणि या मोठ्या प्लॅटफॉर्मवर अतिशय सुंदर अशी कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. माऊली अमृततुल्यचे सर्व उद्योजक यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्याच दरम्यान वकील साहेबांचं देखील आगमन झाले. अमोल तनपुरे साहेबांचं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत. आणि हिंद क्रिकेट क्लबचे चौकार षटकारांचे बादशाह समीर वंशू यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि हा फटका सुरेख आहे. हेमंत साळुंखे यांच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय. सीमारेषेच्या पार आलाय. संकेत खेडेकर यांच्या बॅटमधून खणखणीत असा षटकार. त्याच दरम्यान जय बजरंगचे ऑलराऊंडर खेळाडू आकाश कुटे यांचं देखील आगमन झालेलं आहे. यानंतर त्यांचा सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. जय बजरंग विरुद्ध हिंद क्रिकेट क्लब. 44 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा देखील सुरेख पद्धतीचा फटका आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या पार आलाय. संकेत यांच्या बॅट मधून दुसरा लगातार दुसरा खणखणीत असा षटकार. आणि मागे हर्षल खेडेकर यांचा एका हाताने फलंदाजी करत असतील मात्र क्षेत्ररक्षण मागे चांगल्या पद्धतीने केलंय हर्षल यांनी. आणि लागोपाठचा दुसरा षटकार आलाय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 50 धावा धावफलकावर. हा देखील चांगल्या पद्धतीचा फटका. सुरक्षित पद्धतीचं क्षेत्ररक्षण. आकाश चौधरी त्या ठिकाणी फिल्डर आहे. तिसरा चेंडू मात्र सुरेख पद्धतीने टाकलाय. आता मात्र किशोर यांच्या समोर आव्हान असणार आहे. ते अतिशय अनुभवी शांत संयमी पद्धतीने परंतु आक्रमक फटकेबाजी करणारे गोविंदप्पा खेडेकर यांचं. बघूयात किशोर काय करतोय. किशोर देखील चांगल्या पद्धतीचा गोलंदाज आहे. हा मात्र सुरेख पद्धतीने टाकलेला चेंडू. 1 धाव डिक्लेअर. हा आलाय गोविंदप्पा खेडेकर यांच्या बॅट मधून बंगाली रसगुल्ला खणखणीत असा षटकार. 6 धावा. धाव संख्या पोहोचली ती तब्बल 58 धावा. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी. अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. हा सुंदर पद्धतीचा चेंडू. त्याच दरम्यान 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही. षटकपूर्तीचा पंचांचा इशारा. लेगबाईच्या स्वरूपात 1 धाव. 59 धावा धावफलकावर. जिंकण्यासाठी 60 धावांची गरज. जिंकण्यासाठी 60 धावांची गरज आहे. हॅलो हॅलो हॅलो. पप्पू मालुसरे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचंही सहर्ष असं स्वागत. जवळपास आपण बघितलं ज्या फलंदाजाला चांगलं जीवदान मिळालं 3 वेळा त्या फलंदाजाने तब्बल 14 चेंडूंमध्ये 6 षटकार ठोकलेत आणि 41 धावा केलेल्या आहेत. एकट्या संख्येने 14 चेंडूंमध्ये 41 धावा केल्यात. ज्याला 3 वेळा जीवदान मिळालं त्याने मात्र या जीवदानाचा चांगल्या पद्धतीचा फायदा घेतलाय. आणि नवरदेवांचं आगमन झालेले त्यांचं सहर्ष असं स्वागत. चोवीस चेंडू 60 धावांची गरज. 24 चेंडूंमध्ये 60 धावांची आवश्यकता आहे. रोमांचक असा सामना आहे. रॉयल टस्सल वर्सेस हिंदवी प्रतिष्ठान. आणि जे सांगितलं होतं संकेतने 50+ धावा करू आणि 50+ धावा झालेल्या आहेत. आणि या संघामध्ये आपल्याला अतिशय अनुभवी असं व्यक्तिमत्व अमरभाऊ खेडेकर हे स्वतः खेळताना दिसतील आणि त्यांचे चिरंजीव देखील आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतील. हर्षल खेडेकर. मान्यवर देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेले. प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. सुंदर असा रोमांचक असा सामना आपल्याला बघायला मिळतोय.
रॉयल टस्सलकडे देखील आक्रमक फलंदाजी आपण बघितलं तर अमित दानवले असतील, विनोद भोसले असतील, स्वतः ऋषिकेश रानवडे असतील, हे 3 आघाडीचे आक्रमक असे फलंदाज आहेत. त्यांच्यानंतर जी फलंदाजी जबाबदारी येते ती हेमंत साळुंके यांच्याकडे येते. नंतर सागर भाऊ साळुंके देखील त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीचे फलंदाज आहेत. त्याचप्रमाणे आकाश चौधरी डावखुऱ्या शैलीचा फलंदाज, तो देखील चांगल्या पद्धतीची फलंदाजी करतो. इकडे गोलंदाजी जर आपण बघितली तर स्वतः सुधीर खेडेकर असतील, अमरभाऊ खेडेकर, हर्षल खेडेकर आणि संकेत खेडेकर असे 4 गोलंदाज. त्याचप्रमाणे तगड्या क्षेत्ररक्षकांची फौज देखील आहे, जसं गोपाळ पोफळे असतील, अनिकेत सानप असतील किंवा इकडं अतुल खेडेकर असतील. चांगलं असं क्षेत्ररक्षण त्यांच्याकडं त्याची फौज आहे. रोमांचक सामना बघायला मिळणार आहे. मैदानामध्ये आता आगमन होतंय 2 आघाडीच्या आक्रमक अशा फलंदाजांचं. विनोद भोसले आणि अमित दानवले 2 आघाडीचे आक्रमक असे फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. क्षेत्ररक्षण देखील चांगल्या पद्धतीने सजवण्यात आलेलं आहे. इकडे बघितलं तर अनिकेत सानप लेग साईडच्या दिशेने, लॉंग ऑफच्या दिशेने बघितलं तर अतुल खेडेकर. 2 फिल्डर जे सर्कलच्या बाहेर ठेवायचे बाउंड्री लाईनच्या दिशेने, तर ते आपल्याला 2 फिल्डर दिसत आहेत. आतल्या बाजूला देखील शानू सुधीर खेडेकर असतील, इकडे अमरभाऊ असतील, गोपाळ असेल किंवा तिकडं स्वतः गोविंदप्पा असतील, ईश्वर खेडेकर मला वाटतं क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत दिसत आहेत. त्याचप्रमाणे संकेत असेल, चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवण्यात आलंय. परंतु चौकार षटकारांचे बादशाह म्हणून ओळखले जाणारे विनोद भोसले, मागच्या टुर्नामेंटमध्ये आपण बघितलं तर प्लेयर ऑफ द सिरीज ठरले होते, ते विनोद भोसले आता फलंदाजी मार्कवर आहे. त्याचप्रमाणे डोक्यावर बर्फ आणि आक्रमक फटकेबाजी करणारा अमित दानवले. ज्या पद्धतीची भूमिका तिकडे गोविंदप्पा खेडेकर बजावतात, त्याच पद्धतीची भूमिका या संघाकडून अमित दानवले बजावतात. हे 2 आघाडीचे आक्रमक फलंदाज फलंदाजी मार्कवर आहे. गोलंदाजी मार्कवर आपल्याला दिसतोय तो 9वीत शिकणारा, परंतु अनुभवाने अतिशय चांगला असणारा, कारण का त्याच्या पप्पांचा त्याला तांडगा अनुभव आहे, चांगलं मार्गदर्शन आहे. हर्षल खेडेकर आपल्याला गोलंदाजी मार्कवर दिसतोय. चांगल्या पद्धतीची कटर पद्धतीची गोलंदाजी करण्यात माहिर आहे. त्याच दरम्यान या ठिकाणी मनोहरजी कुटे यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचे सहर्ष असं स्वागत. आणि नरेगावचे माजी उपसरपंच प्रकाशजी खेडेकर यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचे सहर्ष असं स्वागत. धन्यवाद. आता सेकंड इनिंगची मी करतो कॉमेंट्री. हॅलो हॅलो, आम्ही सोबत विनोद आलाय. पहिला चेंडू हर्षूचा. भले भले रेंजचेच झालेत, काल बघितला असेल तुम्ही. 6 चेंडू मध्ये 25 धावेचा रनचे चालता. हॅलो, अरे चेंडू हवे ते अमित दानवलेचं पहिलं. काय अगदी दूरवरचा षटकार आहे अमित दानवलेचा. जे पाटलांनी त्याला नाव केलंय रोहित शर्मा. अरे चेंडू हवे ते अमित दानवलेचं पहिलं. काहीतरी ते वायर हल्ली का काय? हॅलो, आल्या आल्या सुरुवात केली षटकाराची. अमित दानवले आपल्या त्या जुन्या लय मध्ये दिसतोय, जसं तो मेन मॅचेस मध्ये खेळतोच, परंतु हर्षुष देखील आल्या आल्या दुसरा दिला. लय लांब टाकलाय पहिला चांगला, तो मग हा सुंदर, तर मग अति सुंदर. अमित दानवले पॉवर प्ले फोडताना दिसतोय समोरच्या संघाचा. समोरच्या संघाची जी ताकद होती त्याला उद्ध्वस्त करताना अमित दानवले. ज्या ज्या वेळेला अमित खेळतो त्या त्या वेळेला आतापर्यंत रेकॉर्ड काढला रॉयल तसलचा. आम्ही ज्या ज्या वेळेला खेळलेला आहे त्या त्या वेळेला रॉयल तसल फायनल मध्ये गेलेली. 2 खेळता का? हॅलो, पहिल्या 2 चेंडू मूर्तीवर आम्ही ती चांगला खेळ दाखवलाय. पुढचा चेंडू हर्षूचा. हर्षू देखील चाणक्य आहे. यावेळेला यॉर्कर चेंडू लेग कटरला फटके पडले. हॅलो, काय पंचांनी ते लक्ष द्यावं बरं का.
आणि सिद्धार्थ नाटेकर तुम्ही देखील बोलून घेत जा. नॉट आउट, वाईड आहे. आशिष सर क्रिकेटला देव, क्रिकेटमध्ये त्यांच्यासाठी देव आहे. आणि सिद्धार्थ नाटेकर तुम्ही तिथे थोडंसं बोलून घेत जा बरं का. थर्ड अंपायरच्या भूमिकेत आज काम करतील सिद्धार्थ नाटेकर. पुन्हा एकदा अमित सर हर्षल सपोर्टचा चेंडू. यावेळेला देखील वाईटचा इशारा आला आणि पहिल्या पॉवर प्लेचा शतक हिंदवीचा उद्ध्वस्त करताना दिसतो अमित. यावेळेला देखील पूर्ण चेंडू सतत यॉर्कर टाकतो हर्षू. यावेळेला देखील एक साईडला खेळला आणि डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेला 2 धाव्यांसाठी. अजून देखील हर्षलचे पहिले 5 चेंडू झालेत. बाकीचे उर्वरित चेंडू बाकी. काय अरे अमित दानवलेचा अजून एक षटकार आणि नो आलाय. म्हणजे आत्ताच्या 7 धावा आहे. 7 समोरच्या संघाचा पॉवर प्ले उद्ध्वस्त करून टाकला पट्ट्याने. बाकीचे ताकद होती त्यांची बॉलिंग कालपर्यंत बॉलिंगलाच मारत असलाच. अरे अमित दानवलेचा अजून एक षटकार आणि नो झाला. गेल्या वर्षी मानाच्या करंडकामध्ये मानाजीनगर आणि रॉयलचा सामना झाला. तेव्हा देखील पॉवर प्ले फोडला होता मानाजीनगरचा अमितने. गणेश कुटेवरती ते षटकारांचे हल्ले केलते, तिथून पुढे सामना फसला होता. काय विकेट भेटली अमित दानवले. बॅक टू द पवेलियन. शतक समर्थीचा इशारा आलाय. अमितने त्याचं काम पार पाडून दगडलं जाताना. आणि आता फार महत्वाचा निर्णय असेल रॉयल असेलचा. कोणाला पाठवतात? ऋषिकेश रानवडे का सागर भाऊ साळुंके? कायम आम्हाला तंतोतंत आतुरपणाची असते. आणि चालाय सागर साळुंके. 4 महिन्यापूर्वी टुर्नामेंट झाली. त्या टुर्नामेंटमध्ये जय बजरंगी टुर्नामेंट भरवली होती. असाच सामना होता क्वालिफायर का एलिमिनेटरचा. सागरला फार उशिरा पाठवलं गेलं होतं तरी सुद्धा त्याने शेवटच्या षटकामध्ये षटकार मारले होते गोविंदला. आज लवकर प्रमोट केल्यावरती बघूया. ओके 23 झाला. एक ओव्हर 18 बॉल धावांची केली. आता मात्र स्वतः संघात सगळ्यात जास्त आत्मविश्वास असणारा अमरनाथ खेडेकर गोलंदाज चेंडूवरती आणि त्याच्यासमोर आव्हान असणारे विनोद भोसले नावाचं. एसपीएल कर्णधार झालाय विनोद भोसले. गाव विभागामध्ये एक निवड केली त्याची कर्णधार म्हणून. एसपीएल ला सिंगर प्रीमियर लीग 4-5 गाव असतात त्याच्यामध्ये त्याची निवड झाली ऑप्शन मध्ये कर्णधार म्हणून. आणि गोविंदने देखील क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. स्लीप लावली गेली समोर देखील फेसर वाढवलाय विनोद भोसलेसाठी. जाळं विणलं बघूया. जाळं कशा प्रकारचं दिसतंय. 18 चेंडू देखील धावा. बॉलिंग एडवरती अमर खेडेकर. लेफ्ट साईडला प्लेस केला गॅपमध्ये चेंडू एकदा पूर्ण झाली आणि दुसरी सुद्धा सहजासहजी पूर्ण. तिथला फिल्डर हरवला आणि विलन तिथं प्लेस केला चेंडू आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी विनोद भोसले. विनोद गोविंदचा प्लॅन असू शकतो. रायडर साठी देखील असं जाळं विणलं होतं गेल्या वर्षी फायनलला. हो यावेळेला डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू. विनोद आता मात्र ताकदीचा नाही पण डोक्याने खेळतोय. समीकरण बदलते 16 चेंडू 34 धाव्यांची गरज. धाव संख्या झाली 26. 1 विकेट गेली. आणि पंचांच्या भूमिकेत ज्याने पूर्ण टुर्नामेंट चांगलं काम केलं आशिष सर आणि सूरज सर असतील. यावेळेला विनोदचा आवडता दिशा म्हणजेच कव्हर्सला चौकार. मी आधीच सांगितलं होतं विनोद भोसले देखील तसाच खेळाडू आहे. संकेतकडे ताकद असेल तर विनोदकडे ताकद पण आहे आणि शक्ती पण आहे आणि युक्ती पण आहे. विनोदचा आवडता दिशा म्हणजेच कव्हर्सला चौकार. मी आधीच यावेळी एक साईडला गॅप मध्ये चेंडू आहे.
आणि एक धाव. सुंदर क्षेत्ररक्षण हर्षुला तिथं ज्या हाताने चेंडू पकडला त्याच हाताने लगेच थ्रो करून टाकला. संघासाठी या चेंडूवरती तर एक धाव वाचवली तिने. बोल ना 9:30 होईल. चालू आलं समोर खेचला की आपण मारलाय अतुल खेडेकर तिथं आहे आणि असला तरी काय झालं चौकार येतो. चालू आहे आता ये लवकर. एवढा चांगला बिल्डर असून देखील चौकार गेलाय. चालू आलं म्हणजे आज अतुल खेडेकर तिथं आहे आणि असला तरी काय झालं सागर भाऊ साळुंके यांना प्रमोट केलं. मला कायम ते खेळाडूचा खेळ आवडतो. वाईट बॉल दिला पंचांनी आणि विकेट किपरचा रिव्ह्यू घेतलाय. कसं स्टंपिंगचा आहे ना पंच. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर. आणि इशारा वाईट दिलाय मेन अंपायरनी. तिकडे घे. TV umpire director, keep scrolling, keep scrolling, keep scrolling, keep scrolling. Not out day. Wide आहे. वाईट बॉल आहे. रिव्ह्यू गेला. हिंदू प्रतिष्ठाने आपला रिव्ह्यू गमावलाय. वाईटचा 1 मिनिट वाईटचा 1 मिनिट बाबा. स्टंपिंगचा रिव्ह्यू होता ना पण तो पंचांनी वाईट दिला. पंचांचा रिव्ह्यू वाईटला आहे. रिव्ह्यू स्टंपिंग साठी होता ना. अंपायरचा होता का. काय नाही ना. वाईट नाही स्टंपिंग नॉट आउट आहे आणि वाईट पण नाहीये. बॉल आहे आता फ्लाईट डिलिव्हरी. सुरज सरांना विनंती आहे फक्त आपण थोडस तिकडे थांबा कारण की आपण ते अँगल मध्ये येतं बरोबर. थोडस इकडे सारखा. आपली गावठी किती राहिले बाबा. 35 झाले 2 ओव्हर. समीकरण आता जवळ आल्यासारखं दिसतंय. 12 चेंडू 25 धावांची गरज. आणि आम्ही दानवले दोन्ही संघांच्या खेळाडूंना काहीतरी सांगून केलाय. आणि आता मात्र या संघाचा जसा बॅटिंग लाईनअप मध्ये हुकूम एक आहे तसा बॉलिंग लाईनअप मध्ये तोच एक आहे संकेत खेडेकर. सांगायचं म्हणलं तर पावसाळ्यात ग्राउंड चिखलाने भरलेलं होतं तेव्हा देखील तो प्रॅक्टिस करायचं बॉलिंगची इथे पिचवरती. बघूया प्रॅक्टिस माणसांना सुधारवते पण बघूया ती प्रॅक्टिस आता मात्र उपयोगी पडती का. विनोद बसतो स्ट्राईकला. पहिला चेंडू आणि समोर खेचलाय अगदी दूरवरचा षटकार. आल्या समोरच्या संघाच्या हुकुमी एकट्याला षटकारांनी सलामी दिली. समीकरण आता 11 चेंडू 19 चेंडू. यावर मी काल आधी सांगितलं की काल रनचेस झालेत. आज बघूया. आणि विनंती असेल हिंद क्रिकेट क्लबचे कर्णधार अक्षय वाल्लेकरांना आणि जे बजरंगचे कर्णधार प्रवीण पवार टॉससाठी उपस्थित राहावं मंचाजवळ. गोविंद सतत काय ना काहीतरी बदल करतोय. आणि आत्ताची 22च्या स्वरूपात एक धाव. आता 10 चेंडू आणि गरज असेल 18 धावांची. रॉयल तसलची जी आतिषबाजी दाखवली होती पॉवर प्लेला अमित दानवेची त्याच्यानंतर सामना फार सोपा झालता रॉयल तसलसाठी. अजून देखील सोपा आहे. आता बघूया चेंडू हवेत आहे. अतुल खेडेकर चेंडूच्या खाली आणि काय
दुसरी धाव देखील पूर्ण. विनोद आपल्या युक्तीने खेळ पुढे चालवला. विनोदने मध्ये आधी एखादी हिटला ट्राय करतो, परंतु ती शक्तीपेक्षा युक्ती कधी महत्वाची असते आणि ती युक्तीचा उपयोग करतो विनोद भोसले. समीकरण 9-16. पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोनची एक धाव आली आहे. समीकरण असेल 8 चेंडू 15 धावांचं. हे 2 चेंडू मॅच ठरवतील काय होईल ते, कारण की जेव्हा ओव्हरची शेवटची चेंडू असतात तिसऱ्या ओव्हरची ते निर्णायक असतात. काल देखील आपण क्रियांच्या रनचेस मध्ये बघितलं, शेवटचे 2 चेंडू फार महत्वाचे राहतात रनचेस मध्ये तिसऱ्या ओव्हरचे. अरे काय चेंडू टाकला व्हायला, संकेत केडेकरनी खूप चांगला चेंडू टाकला व्हायला. विनोद भोसले लेग साईडला गेलता पूर्णपणे पीच सोडून. एबीडी स्टाईल शॉट खेळायचा प्रयत्न होता, परंतु तो शॉट यशस्वी ठरला. प्रेक्षकांची गर्दी सांगते की मानाच्या करंडकाचा शेवटचा दिवस कसा आहे. अगदी जेंट्स पासून लेडीज देखील आधी उपस्थित झाले सामना बघण्यासाठी आणि आवड आली आहे गावात टेनिस क्रिकेटची. आणि विनोद भोसलेनी हलक्या हाताने चेंडू प्लेस केलाय. आता समीकरण 6 चेंडू 14 धावांची गरज. आता कोण, गोविंद का सुधीर? आजपर्यंत एवढ्या गाव विभागाच्या मॅचेस झाल्या पण अजून पण त्यांनी त्यांचा तो एक्का बाहेर काढला नाही आणि अजून देखील एक केला नाही बाहेर काढला. आता मात्र गोविंद स्वतः ती जबाबदारी घेतोय. 6 चेंडू 14 धावा. आकाश कुट्यांना विनंती, आपण टॉससाठी याचे बजरंगचे कर्णधार अक्षता वाल्लेकरची देखील उपस्थित राहावं मंचावर, मंचाची इथं. फार महत्वाचा टॉस राहील दोन्ही संघांसाठी. जो संघ पराभूत होईल तो 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल. आणि आता गोविंद आलं. निरगावचे उद्योजक विजयभाऊ पोळ यांचे देखील आगमन झाले. विनोद भोसले स्ट्राईक आहे. 6 चेंडू फेस करील विनोद भोसले. धाव संख्या 6 चेंडू 14 धावांची गरज. या ग्राउंडवरचा रेकॉर्ड जर सांगायचं म्हणलं तर 6 चेंडूवरती 23 धावा झाल्या, 6 चेंडूवरती 25 धावा झाल्यात. परंतु हिंदवीचा संघ असा आहे की त्यांनी 6 चेंडूवरती याच ग्राउंडवरती याच टुर्नामेंटमध्ये याच वर्षी 5 रन डिफेंड केलेत आणि तो सुद्धा गोविंदच केलात. अरे काय देऊन टाका की लेग साईडला, जबरदस्त षटकार आणि नो. विनोद भोसले मला माहिती नाही खेळ, तो थांबतो, तो वाट बघतो, या संघाची पूर्ण रणनीती बघतो. कोण येणार पहिलं कोण येणार. त्यांनी संख्येचे दोन्ही चेंडू खेळून काढले. त्याला माहिती होतं शेवटला गोविंदच येणार आहे आणि गोविंदच आला. परंतु अजून देखील सामना सोपा नाहीये. 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. नो बॉल, नो बॉल, इट्स नो बॉल. आणि पंचांच्या भूमिकेत थर्ड अंपायरच्या पंचांच्या भूमिकेत आमचे लाडके मित्र, जीवलग मित्र सिद्धार्थ नाटेकरी आणि निर्णय देखील त्यांनी त्वरित काढला आणि असाच त्वरित निर्णय आज सगळ्या मॅचेसला काढला. आणि आता समीकरण 6 चेंडू 6 धावा. रॉयल तसं 6 धावांपासून लांब आहे फक्त फायनल मध्ये जाण्यासाठी. पहिल्या वर्षी पण फायनल खेळलेला संघ, दुसऱ्या वर्षी महानगरला पराभूत करून तो चॅम्पियन झालता. आता बघू 3रं वर्ष. ह्या वर्षी त्यांची आमचीच पहिली मॅच होती आणि त्या मॅचला आम्ही जिंकलो होतो, परंतु बॅड लक आमचं आहे टुर्नामेंट मध्ये. चला लेफ्ट साईडला खेळा की आपण चेंडू आणि डिक्लेरेशन मध्ये गेलेला आहे, म्हणजे 2 धावा आल्यात. आणि अक्षय वाल्लेकरांना विनंती की आपण टॉससाठी या. आमचा संघाचा बॅड लक होतो
कधी कधी मावळता सूर्य पण बघायला लागतो. पुढचा चेंडू गोविंदचा. आणि काय, अरे रे 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 रे, डिक्लेअर प्लस एक, मग आताचे 2 का राहिले की त्यांना? 4ला 2 आहे समीकरण. आणि सागर भाऊ साळुंके स्ट्राईकला. पाटील सतत ग्राउंडच्या मध्ये येत आहे ते, आणि जो संघ पराभूत होईल त्याला मग खाली क्वालिफाय 2ला यायचं, आणि तिथं मग जो खाली संघ जिंकणार आहे त्याला हरून वर जायचं बरं फायनलला. आणि पाटलांची आमची सकाळी देखील मुलाखत झाली. मी होतो, पाटील होतो, गोविंद होता. त्यावेळेला गोविंदचं देखील एक वाक्य होतं, हा संघ असा आहे की यांचा बॉलिंग अटॅक तगडा आहे, परंतु काय कधी कधी वेळ तुम्ही सांगितलं होतं ना, मागवता सूर्य बघायला लागतो, तेव्हा कुठे उगवतो सूर्याची लोक वाट बघतात. काय क्षेत्ररक्षण सजवले, आणि विकेट आली. सामना इथं फिरताना दिसतोय. समीकरण 3-2. समीकरण 3-2. गोविंदने असे सामने काढलेत, आणि तिथे देखील खेळाडूंना तो सांगतोय की अजून तुम्ही हार मानू नका, मी हार नाही मानलेली. आणि आता कोण आहे संघाचा संघनायक, स्वतः कर्णधार ऋषिकेश रानोटे पाटील बॅटिंग एंडवरती. आणि त्यांनी देखील या आजच्या दिवसामध्ये चांगली स्ट्रॅटेजी वापरली होती. पहिल्या ओव्हरला आल्या पॉवर प्लेला फक्त 10 रनाची ओव्हर टाकली, जेल देखील सुटले, परंतु त्याच्यानंतर काय हरकत नाही, अमितने ते कव्हर अप करून दिलं तुम्हाला बॅटिंग लाईनअप मध्ये. शेवटचे 3 चेंडू 2 धावांची गरज. फक्त 2 खेळाडू बाहेर ठेवले सर्कलच्या, फक्त 2. ऑफसाईडचा अख्खी मोकळी ठेवली, एवढा विश्वास आहे गोविंदला त्याच्यावर. बघा सर्कलच्या बाहेर ठेवलं फक्त नावाला. चला टाका टाका, टाइम बघा तू. टॉस झाला का दादा? 1 मिनिट, ही मॅच झालं, टॉस घेऊ लगेच. आणि 2 चेंडू 1 धाब्यांची गरज. सुधीरने त्याची 100 मधले 100% दिलते. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव आली. आणि आता समीकरण असेल 2 चेंडू 1 धाब्यांची गरज. रॉयल तसं फक्त 1 धाब्यांपासून लांब आहे फायनल मध्ये पुन्हा एकदा आपली नाव नोंदणी करण्यापासून. हा असा संघ आहे की मी आधीच सांगितलं होतं, जसं IPL मध्ये मुंबई इंडियन्स असतो ना तसं संघ आहे. आणि हिंद प्रदेश देखील असा संघ आहे, त्यांनी लीग स्टेजची 1 पण मॅच नाही आणली, आणि या लेवलला पोहोचलेला आहे तो. आणि रॉयलचा सल 1 सामना फक्त पराभूत झाला, तो फक्त मानाजीनगर संघ. हिंदवीने देखील त्यांना पराभूत केलं लीग स्टेज मध्ये. यावेळेला रॉयल तसल पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या बलांडा संघाला हरवून फायनल मध्ये आपलं नाव नोंदवलंय. आणि लहान पोरांचा आवाज सांगतो की हा संघ कुठून कुठं आलेला आहे. पहिली मॅच या वर्षीचा हरला होता, आणि